भगवान शंकराला जलाभिषेक केल्याने भगवान शंकर आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. एक लोटा जल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबरच दूध, घी, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, आमरस, साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो. श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं शिवशंकराची पूजा केली तर मनोकामना नक्कीच पूर्ण होते. चला तर जाणून घेऊया भगवान भोलेनाथ यांना कोणता अभिषेक केल्यास कोणते फळ मिळते ते. शिवाला पाण्याने अभिषेक केल्यानं दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि जीवनात येणारे सर्व अडथळे नष्ट होतात. 2. दुधाने अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते. 3. उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानं लक्ष्मी प्रसन्न होते व घरात सुख समृद्धी प्राप्त होते. 4. सुगंधी द्रवानं अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो. 5. साखरेनं अभिषेक केल्यानं धनधान्याची भरभराट होते. 6. आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यानं चांगली मुलं प्राप्त होतात. 7. गंगाजलाचा अभिषेक केल्यानं मोक्ष प्राप्त होतो. 8. शिवाला तुपानं अभिषेक केल्यानं समृद्धी येते. तेलानं अभिषेक केल्यानं अडथळे नष्ट होतात. श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलानं शिवाचा अभिषेक केल्यानं शत्रू नष्ट होतात. पंचामृताने अभिषेक केल्यास सर्व समस्या दूर होतात. या श्रावणात यापैकी कोणत्याही एका द्रव्याने भगवान शिवाचा एकदा तरी अभिषेक करावा. माहिती आवडल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद.